नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे केंद्र सरकार मार्फत LIC विमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ही योजना महिलांसाठी आहे. या योजनेमध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही या योजनेमध्ये महिलांनी जर चांगलं काम केलं तर यामध्ये तुम्हाला 48,000 रुपये वेगळा बोनस भेटणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ही योजना नेमकी काय आहे, या योजनेमध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही पात्र असणार आणि याला कोण कोण अप्लाय करू शकतं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला LIC-India.in LIC विमा सखी वेबसाईटवर यावं लागेल. वेबसाईट लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. इथे आल्यानंतर समोर आपलं असं काही इंटरफेस दिसेल. इथं आणखीन काही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली, आपण इथं बघूया आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा भरायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहेत. तर त्यापूर्वी आपण ही थोडक्यात त्याची बेसिक माहिती आपण समजून घ्या. इथे तुम्ही बघू शकता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LICचे विमा सखीची भरती, महिला करिअर एजंट उमेदवारांना सामान्य सूचना. ही काय सूचना आपण ते सूचना बघूया. LICची विमा सखी MC योजना ही केवळ महिलांसाठी असलेली स्टिपेंडरी योजना आहे, ज्याचा कालावधी 3 वर्षाचा आहे. ही फक्त 3 वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता MCA योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अर्जाच्या तारखेनुसार किमान पूर्ण वय 18 वर्षे असावे. त्याचबरोबर प्रवेशासाठी कमाल वय 70 वर्षे असेल. म्हणजे तुम्ही इथं 18 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इथं बघू शकता किमान पात्रता, यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही खाली बघू शकता माहिती MCA प्रत्येकी स्टायपेंडरी वर्षात कामगिरीचे निकष पूर्ण केलेले पाहिजे. ते तुम्ही खाली बघू शकता. इथे काही त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता जीवांची संख्या इथं 24 आहे. इथं बघू शकता प्रथम वर्ष आयोग वगळून तुम्हाला इथं हे बोनस म्हणून 48,000 रुपये भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला वर्षाचे 24 पॉलिसी करणं कंपल्सरी आहे, तेव्हा तुम्हाला 48,000 रुपये बोनस भेटणार आहे. त्यानंतर आपण इथं खाली आणखीन माहिती इथं बघू शकता. इथं देय स्टायफंड इथं बघू शकता तुम्ही. वेतन वर्ष दरमहा देय तुम्हाला पहिले वर्ष 7,000 रुपये भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता दुसरं वर्ष तुम्हाला 6,000 रुपये भेटणार आहे. त्यानंतर इथं आणखीन पहिल्या स्टायफंडरी वर्षात पूर्ण केलेली पॉलिसीच्या किमान 65% अधीन राहून दुसऱ्या स्टायफंडरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत. त्यानंतर तुम्ही तिसरं वर्ष बघू शकता. तिसरं वर्ष तुम्हाला इथं 5,000 रुपये भेटणार आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टायफंडरी वर्षात पूर्ण झालेल्या त्या पॉलिसीच्या किमान 65% अधीन राहून तिसऱ्या स्टायफंडरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत. त्यानंतर तुम्ही इथं खाली आणखीन महत्त्वाची माहिती दिली तिथे बघू शकता. तुम्ही आणखीन इथं बघू शकता विद्यमान एजंट किंवा कर्मचारी नातेवाईक MCS म्हणून भरती होण्यास पात्र नसतील. नातेवाईकामध्ये खालील कुटुंबातील सदस्य समावेश असावा: जोडीदार, दत्तक घेतलेले आणि सावत्र मुलासह मुले आश्रित असोत की नसो, आई वडील, भाऊ बहीण आणि जवळचे सासरे. त्यानंतर कॉर्पोरेशनचा सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुनर्नियुक्तीची मागणी करणारा माजी एजंट MCA योजनेअंतर्गत एजन्सी मंजूर केलं जाणार नाही. त्यानंतर आणखी खाली माहिती दिली विद्यमान एजंट MCA म्हणून भरतीसाठी अर्ज करू शकत नाही. त्याचबरोबर अर्जासोबत नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथं आपल्याला सांगितलं नाही अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर वयाच्या पुराव्याची स्वयं साक्षांकित प्रत, त्यानंतर पत्त्याच्या पुराव्याची स्वतः आपल्याला सिग्नेचर करून अपलोड करायची. त्यानंतर शैक्षणिक पात्रच्या प्रमाणपत्राची आपल्याला स्वतःचे सिग्नेचर करून हे प्रत आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर जर दिलेली माहिती अपूर्ण असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला इथं संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. त्यानंतर आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आपण तिथे बघूया. तुम्हाला इथं क्लिक करायचं विमा सखी, येथे क्लिक करा. आणि तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता. त्यानंतर आपल्याला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला अशा पद्धतीने माहिती इथं लोड झालेली आहे. त्यानंतर आज समोर आपल्याला असं काही इथं आपल्याला फॉर्म दिसणार. आपल्याला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा त्याचा आपल्याला आता आपण इथं बघूया. इथे तुम्हाला तुमचं सुरुवातीला तुमचं पूर्ण नेम टाकून घ्यायचं. तुमचं नेम टाकल्यानंतर तुमचं फिमेल इथं सगळी झालं दिसेल. तुमचं इंडियन सिटीजन तुम्हाला इथे दिसेल, नॅशनॅलिटी. त्यानंतर तुम्हाला तुमची इथं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून तुम्हाला तुमचा
मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचा. ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा. जो का तुमचा पूर्ण ॲड्रेस असेल तो गाव, तालुका, शहर, इथं ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 मध्ये टाकून घ्यायचा. नंतर आपला पिनकोड टाकायचा. इथे तुम्हाला नंतर खाली आर यू रिलेटेड टू एनी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉय, मेडिकल एक्झामिनर ऑफ LIC ऑफ द इंडिया. आपल्याला येस नो सिलेक्ट करायचं. तुम्ही यापूर्वी कुठलं एजंट आहात का, एम्प्लॉय आहात का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. तर आपण शक्यतो आपण नसल्यामुळं नो या ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. नो या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली आपल्याला हा कॅप्चा टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. तर सिलेक्ट स्टेट आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं. आपलं राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला क्लिक फॉर सिटी यावर आपल्याला क्लिक करायचं. आपल्याला इथं आपलं शहर निवडून घ्यायचं, म्हणजे आपला जिल्हा आपल्याला इथं निवडून घ्यायचा. इथं तुमचा जो कोणता जिल्हा असेल तर तुम्हाला इथं जिल्हा निवडून घ्यायचा. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली क्लिक फॉर ब्रँच लिस्ट यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या शहरामध्ये आपल्याला ब्रँच दिसेल. इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला कमीत कमी ते एक ब्रँच सिलेक्ट करायची आणि जास्तीत जास्त आपल्याला इथं 3 ब्रँच आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे. तुमच्या विभागात तुम्हाला इथं ब्रँच इथं आपल्याला सिलेक्ट करायच्या. इथं तुम्ही ब्रँच सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट लीड फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचा. तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता. थँक यू फॉर इंटरेस्ट, आवर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी द कॉन्टॅक्ट इन युअर द शॉर्टली. हॅव अ नाईस डे. आता यानंतर तुमचं फॉर्म पूर्ण भरलेला आहे. तर आता तुम्हाला LIC मार्फत तुम्हाला इथं या योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती दिली जाईल आणि कॉल केला जाईल. आणि कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे ते तुम्हाला कॉल करून ते संपूर्ण माहिती इथं तुम्हाला देईल. या अशा पद्धतीने तुम्ही विमा सखी योजनासाठी ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करू शकता आणि तुम्ही जॉब मिळू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.